जे सोडून गेले त्याचे 90% लोकांचा फरक झाला. गेले त्याची चिंता करू नका. सर बरेच झाले, काही लोक गेले, नवीन काही लोक येत आहेत. गेले त्याची चिंता करू नका. अनेक वेळी लोक होतात. माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा अशा गोष्टी त्या मला पाहायला लागल्या. मला आठवत आहे की 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. 80 साली आमचं सरकार बरखास्त झालं आणि बरखास्त झाल्याच्या नंतर निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 70 आमदार निवडून आले आणि 70 आमदार निवडून आल्याच्या नंतर 1-2 महिन्यांनी मी काही कामाच्यासाठी इंग्लंडला गेलो. 10 दिवस तिथे होतो. त्या 10 दिवसात तिथे तिरस्कार झाला. त्या 70च्या पैकी 6 सोडून बाकी सगळ्यांनी पक्ष सोडला. मला असं आश्चर्य वाटलं. लोकांनी एवढा पाठिंबा दिला, कार्यकर्त्यांनी कष्ट केले आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले. मी काही चिंताग्रस्त झालो नाही. पुन्हा लक्ष घातलं, लोकांशी संपर्क वाढवला. 5 वर्षांची निवडणूक झाली. जे सोडून गेले त्याचे 90% लोकांचा फरक झाला. आणि पुन्हा एकदा 71 लोक या ठिकाणी निवडून आले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. आणि राष्ट्रवादी पक्ष हा एक महत्त्वाचा पक्ष झाला लोकांचे प्रश्न सोडवायला उपयुक्त झाला. माझी तुम्हाला विनंती आहे की कोण आला कोण गेला याची काहीच चिंता करू नका. लोक छान आहेत. या देशाची लोकशाही ही जी शिकली आहे ती आमच्यासारख्या नेत्यांच्याबरोबर नाही. ही लोकशाही शिकली सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाणपणात, त्याच्या एकीतून आज ही शिकली आहे. आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहाणपण याचा सन्मान करणं, त्याच्याबरोबर उभं राहणं हे काम तुम्हाला मला सगळ्यांना